आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार निश्चित। संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी। भाजपकडून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न। पक्षाने मला संधी दिली याचा आनंद। पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण ताकदीने पार पाडणार। विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर संदीप जोशी यांची प्रतिक्रिया। पक्ष फार मोठा झालेला आहे आणि त्यामुळे संधी मिळेल अशी अपेक्षा नव्हती, परंतु ही संधी भारतीय जनता पार्टीने दिली की या संधीचं सोनं मी माझ्या प्रयत्नांनी करेल। पक्षाने दिलेला शब्द पाळला त्याबद्दल पक्षाचा आभारी। विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या दादाराव केचे यांची प्रतिक्रिया। उमेश पाटील यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, अजित पवार आणि सुनील तटकरेंमधील चर्चेनंतर उमेदवाराची घोषणा होणार। झिशान सिद्दीकींना उमेदवारी देण्यास मराठा समाजातील नेत्यांचा विरोध। मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी घेतली मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट। मराठा समाजाची रिक्त झालेली जागा मराठा समाजालाच मिळावी अशी राष्ट्रवादीतून मागणी। हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून महायुतीचा गँग ऑफ सरकार असा उल्लेख। टोळ्या एकत्र आल्यानं महाराष्ट्र सरकार स्थापन झालंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची महायुतीवर टीका। राष्ट्राच्या सत्तेत तर टोळ्या एकत्र येऊन स्थापन झालेले सरकार आहे, त्यामुळे गँग ऑफ वसेपूर नावाचा पिक्चर जसा होता तशी आता ही गँग ऑफ सरकार असा एक खेळ हा सुरू आहे। मान अपमानाचाही अहंकाराचाही खेळ सुरू आहे। शिंदे आणि अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मी गमतीनं म्हटलं, पण सरकारनं गांभीर्यानं घेतलं। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर माझ्या वक्तव्याला त्यांच्याच नेत्यांनी दुजोरा दिल्याचंही वक्तव्य। होळीच्या दिवशी जे काही वाक्य बोललंय त्या वाक्याला आता त्यांचेच मंत्री सपोर्ट करतात आहेत। याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये स्वप्न आहे की मुख्यमंत्री व्हायचं। त्याला फारच सरकारने सिरियस घेतलेलं आहे मुख्यमंत्र्याच्या स्पर्धेमध्ये। पटोले विरोधक म्हणून त्यांचं काम करतायत। 50च्या आत विरोधकांची संख्या, मात्र त्यांना वाटतंय सत्तेत यावं, पण ते शक्य नाहीये। हसन मुश्रीफ यांचा टोला। विरोधक काम म्हणून त्यांचं काम आहे सातत्यानं अशा प्रकारे वक्तव्य करणं, कारण ती फार संख्या कमी आहे ना त्यांची। त्यांनाही वाटते बाबा सत्तेत यावं, त्यासाठी काहीतरी आपले ऑफर द्यायचे, प्रयोग करायचे, पण ते होणं शक्य नाही। संजय राऊत काय बोलतात त्याची मला चिंता नाही। विधानसभेत जनतेनं त्यांना झटका दिलाय। राधाकृष्ण विखे पाटील यांचा राऊतांना टोला। संजय राऊत काय म्हणतो त्याची मला चिंता नाही आहे। शेवटी काय एवढ्या मोठ्या विधानसभेत त्या जनतेने त्यांना झटका दिलेला आहे, मी तर चिंता करत नाही। संजय राऊत काय म्हणतो त्याची मला चिंता नाही आहे। शेवटी काय एवढ्या मोठ्या विधानसभेत त्या जनतेने त्यांना झटका दिलेला आहे, मी तर चिंता करत नाही।